श्री गणेश क्रिकेट संघ नादगाव दिवाळेवाडी यांनी आपला सन्मान चिन्ह घ्यायचं आहे. नितेश दिवाळी कुठे असतील त्यांनी या. भैरवली देऊळवाडी यांचा 12वा प्लेअर कुठे असतील त्यांनी संपर्क साधायचा आहे. भैरवली देऊळवाडी. आणि पहिली ओव्हर घेऊन येता येतो विशाल. बघूया विशाल आपल्या संघासाठी काय करतोय. याच्या पुढील सामना होणार आहे श्री खेमराज शिंदेवाडी आणि तळगर या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे टॉस साठी. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस विन करण्यासाठी यायचं आहे. पहिली ओव्हर घेऊन येतो विशाल आणि स्ट्राईक वर येतो हर्षद. बघूया विशाल पहिला चेंडू आणि पहिला चेंडू हा वाईटच्या दिशेने टाकलेला आहे. तो पहिला चेंडू आणि टीमचा श्री गणेश झालेला आणि स्कोर वाढत होते 1 रन भैरवली देऊळवाडी संघाचा. विशाल बघूया दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज हर्षदला. दुसरा चेंडू सुंदर असा बॉल डॉट बॉल. सुंदर अशी बॉलिंग विशाल कडून चालले. होडकर या संघाचा खूप चांगला असा बॉलर विशाल आणि तसेच भैरवली देऊळवाडी या संघाचा बॅट्समन हर्षद. बघूया हर्षद पुढचा चेंडू खेळत आहे. सुंदर असा बॉल डोलवला आहे आणि चालला आहे तो चौक्याच्या दिशेने आणि हा पहिलाच चौकार हर्षदच्या बॅट कडून निघालेला आहे आणि भैरवली या संघाचा स्कोर झालेला आहे तो 5 धावा. 5 धावा स्कोर झालेला आहे भैरवली या संघाचा. सुंदर अशी बॉलिंग टाकत होता तो विशाल पण काहीसा एक खराब चेंडू टाकलेला आहे आणि त्याच खराब चेंडूचा फायदा घेतलेला आहे तो हर्षद याने. बघूया पुढील चेंडू टाकण्यासाठी विशाल सज्ज आणि हर्षद त्याचा मारा करणार आहे. सुंदर चेंडू उडवले आहे. बघूया अशा प्रकारे फिल्डर तर धावत आहेत पण 4 चेंडू 4 धावा 4 धावा निघाल्या आहेत. स्कोर झालाय तो 9 धावा. हॅलो विशालचे हे 2 खराब चेंडू आणि हर्षदने त्याचा पुरेपूर फायदा उठवलेला आहे. श्री खेमराज शिंदेवाडी आणि तळगर या दोन्ही संघाचे कर्णधार ऋषी आणि तळगर या संघाचे कर्णधार लवकरात लवकर यायचं आहे टॉस साठी. बघूया विशाल पुढचा चेंडू टाकत आहे हर्षद साठी. बघूया पॉवरचा पूर्ण फायदा घेतलेला आहे तो हर्षद याने पुन्हा एकदा चेंडू उडवला आहे आणि अशा प्रकारे बघूया 2 धावांसाठी आणि स्कोर झालेला आहे तो 11 धावा. 11 धावा झाला आहे. विशाल पुढचा चेंडू टाकण्यासाठी आणि हर्षद त्याला मारा करणार आहे आणि खूप चांगला चेंडू टाकलाय तो विशाल याने आणि अशा प्रकारे 22च्या स्वरूपात 1 धावा निघालेली आहे. स्कोर झालाय तो 12 धावा. होडकर बुद्धवाडी या संघाचा खूप चांगल्या प्रकारे बॉलिंग टाकत आहे तो विशाल आणि भैरवली विशाल पहिली ओव्हर खूप महाग दिलेली आहे. विशाल 12 झालेले आहेत 5 चेंडू आणि 12 धावा. स्ट्राइक वर आहे तो सौरभ पहिला चेंडू खेळत आहे पण सौरभच्या बॅटीला काही
बॉल लागलेला नाही आणि पहिली ओव्हर समाप्त झालेली आहे आणि स्कोर झालेला आहे तो 12 धावा. 1 ओव्हर 12 धावा. भैरवली या संघाचा स्कोर झाला तर 1 ओव्हर 12 धावा आणि विकेट मध्ये काहीच सोडलेलं नाही त्याने विकेट. आणि पहिल्याच ओव्हर मध्ये हर्षद याने सुंदर अशी बॅटिंग केलेली आहे. 2 बॉलला 2 चौका मारून हर्षद याने आपला टीमचा स्कोर 12 पर्यंत पोहोचवला आहे. आणि बघूया दुसरी ओव्हर कोण घेऊन येत तो. स्वस्तिक. स्वस्तिक दुसरी ओव्हर घेऊन येते आपल्या संघासाठी. होडकाळ या संघाचा खूप नावाजलेला बॉलर स्वस्तिक आणि त्याला मारा करण्यासाठी तो हर्षद. ओके स्वस्तिक लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. स्वस्तिक पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज आणि त्याला मारा करणार आहे तो हर्षद. बघूया बघूया स्वस्तिक पहिला चेंडू आणि हर्षदने पहिला चेंडू उडवलेला आहे तो. बघूया चौक्याच्या दिशेने जात आहे. बघूया हर्षद आपल्या संघासाठी पहिला चेंडू आणि पहिला चौका. अशा प्रकारे हर्षद याने पुन्हा एकदा पहिला चेंडू पहिला चौका आणि स्वस्तिक याची खूप खराब अशी बॉलिंग चाललेली आहे ती आणि स्कोर वाढत चाललाय तो झाला आहे तो 16 धावा. होडकर बोदवडी या संघाने बघूया दुसरी ओव्हर दिलेली आहे ती आपल्या विश्वासू अशा स्वस्तिक बॉलरला. पण स्वस्तिकने काहीच पहिला चेंडू खराब टाकून हर्षदने त्याचा पुरेपूर फायदा उठवलेला आहे. बघूया दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज तो स्वस्तिक आणि त्याचा पुन्हा एकदा मारा करणार आहे तो हर्षद. आतापर्यंत खूप चांगली अशी बॅटिंग केलेली ते हर्षदने पहिल्या ओव्हर मध्ये सुद्धा आणि दुसऱ्या ओव्हरतीच फॉर्म कंटिन्यू ठेवत आहे तो दुसऱ्या ओव्हर मध्ये सुद्धा. बघूया पुन्हा एकदा स्वस्तिक टाकत आहे चेंडू हर्षदला. हा मात्र खूप चांगला चेंडू आणि अशा प्रकारे पहिला धक्का बसलेला आहे तो हर्षदच्या स्वरूपात पन्हाळजे भैरवली देऊळवाडी या संघाला. आणि स्वस्तिक खूप चांगल्या प्रकारे बॉलिंग टाकत आहे आणि पहिला चेंडू चौका गेला. मात्र दुसरा चेंडू खूप मोठा विकेट घेतलाय हर्षदचा आणि त्याची जागा घेण्यासाठी येत आहे तो प्रवीण. बघूया स्वस्तिक खूप चांगल्या प्रकारे बॉलिंग करत आहे आणि प्रवीण आलाय त्याची जागा घेण्याची. प्रवीण आपल्या संघासाठी काय करतो बघूया. भैरवली या संघाकडून आलाय तो प्रवीण. तर लवकरात लवकर सामना चालू करा. स्वस्तिक बघूया पुढचा चेंडू टाकतोय काय करतोय आपल्या संघासाठी स्वस्तिक आणि प्रवीण. स्ट्राईक बोला आहे तो प्रवीण. पहिल्यांदाच चेंडू खेळत आहे तो प्रवीण. बघूया स्वस्तिकचा सुंदर असा चेंडू आणि अशा प्रकारे बघूया चौकाच्या दिशेने गेला पण सुंदर अशी त्यापेक्षा चांगली फिल्डिंग झालेली आहे. पण बघूया पहिला चेंडू प्रवीणने चांगला टोलावला आहे आणि आता स्ट्राईक वाला आहे तो सौरभ. बघूया सौरभ काय आपल्या संघासाठी करतोय. स्कोर झालाय तो 17 धावा. स्वस्तिक चांगल्या प्रकारे ओव्हर टाकत आहे. कमबॅक म्हणायला लागेल स्वस्तिक याचा. पहिला चेंडू चौका घेतला होता तरी पण खूप चांगला कमबॅक आणि सौरभ बघूया मारा करणार आहे. चांगला चेंडू टोलवला आहे चौक्याच्या दिशेने जात आहे पण बघूया खूप चांगली फिल्डिंग म्हणता येईल ही होडकाळ बुद्धवाडी या संघाकडून. खूप चांगलं क्षेत्ररक्षण लावलं आहे होडकाळ बुद्धवाडी या संघानं
आणि पुन्हा एकदा स्ट्राईक वर आले तो प्रवीण. प्रवीण बघूया आपल्या संघासाठी वैरवली संघाकडून प्रवीण आले तर काय करतोय. खूप चांगला चेंडू टाकलाय तो स्वस्तिक या बॉलरने. डॉट बॉल. स्कोर अडकून राहिलाय तो 18 धावा. भैरवली या संघाचा 18 धावा स्कोर झालेला आहे. बघूया प्रवीण काय करतोय. पुढचा चेंडू स्वस्तिक याचा खूप चांगला कमबॅक म्हणता येईल. स्वस्तिकने पुढचा चेंडू टाकलाय प्रवीणने उडवला आहे. बघूया अशा प्रकारे 4 धावांसाठी खूप चांगली बॅटिंग म्हणता येईल प्रवीण याची. स्कोर झालाय तो 22. आतेश बघूया तिसरी ओव्हर होडकाड या संघाकडून आतेश आणि त्याला मारा करणार आहे तो सौरभ. सलामीचा फलंदाज सौरभ. बघूया आतेशाचा पहिला चेंडू. सौरभ काय करतोय. पहिला चेंडू डायरेक्ट चेंडू आणि चेंडू उडवला आहे आणि तो आणि अशा प्रकारे खेळाडूकडून काही चुकी झालेली आहे आणि चेंडू गेला आहे तो चौकास 4 रनसाठी. खूप खराब अशी फिल्डिंग झाली आहे पन्हाळजे कोथळ या संघाकडून. बघूया आतेश पुढचा चेंडू सरकण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू खराब टाकला होता आणि दुसरा चेंडू देखील खूप चांगला असा चेंडू टाकलेला आहे तो आतेशने. कमबॅक म्हणता येईल आतेश याचं. पहिला चेंडू जर कॅच पकडला असता आतेशच्या खात्यामध्ये 1 विकेट जमा झाली असती पण काहीशी खराब फिल्डिंग झाली होती खेळाडूकडून. बघूया पुढील चेंडू आतेश टाकण्यासाठी सौरभने उडवला आहे. खूप चांगला फटका म्हणता येईल आणि अशा प्रकारे सौरभच्या चेंडूतून हा षटकार निघाला आहे आणि आपण संधी देतोय तो डीजेला. बॉल कुठे आहे. अंपायर आताचा डिसिजन काय. 6 आणि भैरवली या संघाचा स्कोर झालाय तो 32 धावा. खूप चांगला असा कमबॅक करून दिलाय तो सौरभ याने. बघूया आतेश. बघूया पुन्हा एकदा काहीशी खराब फिल्डिंग झाली होती आतेश याच्या पहिल्या चेंडूवर. त्याच्यानंतर खूप चांगलं कमबॅक केलंय ते सौरभ याने आणि स्कोर झालाय तो 32. भैरवली या संघाचा स्कोर झालाय तो 32 धावा. बघूया आतेश पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आणि सौरभ बघूया त्याचा पूर्ण फायदा उठवतोय का. आणि खरंच खूप चांगला शॉट म्हणायला लागेल आणि या पंचांचे दोन्ही हात वरती आणि डिसिजन आलाय तो 6 धावा. एक चेंडू फेकायचा तिकडे.
बघूया पुढचा चेंडू आतेश सौरभ याला पुन्हा एकदा सौरभ याने उडवला आहे बघूया आणि पुन्हा एकदा पंचांचा डिसिजन काय तो ते बघूया बघूया पंच काय निर्णय देत आहेत ते खूप चांगले 6 पुन्हा एकदा षटका आणि आता मात्र आपण डीजेला संधी देतोय बघूया खूप चांगली बॅटिंग सौरभ याच्याकडून आणि थोडा पण डीजेला संधी देणार आहोत थँक्यू डीजे थोडासा आवाज कर ना आवाज कर हॅलो हॅलो दरम्यान सामन्याला सुरुवात होते एक मोठी लढत मोठी झुंज आपल्याला पाहायला भेटते एक ह्याच्या अगोदरच्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर मोठी फटकेबाजी देखील आपण पाहिली आणि इथे मात्र जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि मला वाटतं 46 धावांचं आव्हान असणार एक मोठं आव्हान असणार आहे हॅलो होडकार बौद्धवाडी हा संघाला एक विनंती करतो की आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे
ओडकार बौद्धड या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. सलामीवीर मैदानात स्ट्राईकला असेल तो फलंदाज विशाल वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघातर्फे पहिलं षटक घेऊन आले तो गोलंदाज गुलाला सुशांत येतो. पहिला चेंडू आणि सुंदर असा निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. सुंदर अशी अप्रतिम अशी गोलंदाजी म्हणता येईल. सुशांत कडून सुंदर अशी गोलंदाजी सुशांत कडून पाहायला भेटते. पहिला चेंडू विशाल साठी आणि निर्धाव चेंडू. आता मात्र दुसरा चेंडू सुशांत याचा मारा करेल तो विशाल. पाहूया ह्या चेंडूवरती काय घडणार, काय बिघडणार, येणारी वेळ ठरवणार. इथे मात्र सुंदर असा काढला चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने. एक धाव सहज पूर्ण केले, 2 धावा सहज पूर्ण केल्यात आणि इथे मात्र पंच चौकार म्हणून घोषित करतात. ह्या 4 धावेने मात्र संघाचं खातं ओपन होतंय. सुंदर अशी फलंदाजी करताना विशाल मात्र मैदानात दिसतोय. तशीच सुंदर अशी देखील सुशांत देखील करतोय. एका बाजूला असेल तर सुशांत, तर दुसऱ्या बाजूला असेल विशाल. एक मोठी लढत ह्या दोघांमध्ये, एक मोठी झुंज पाहायला भेटते. पहिलाच बॉल डॉट होता, दुसरा बॉल मात्र बाउंड्री आली. आता मात्र काय घडणार तिसऱ्या बॉल वरती पाहूया. नक्कीच येणारी वेळ ठरवणार काय होणार, काय घडणार. पुढील चेंडू सुशांत याचा मारा करेल तो विशाल. इथे मात्र चेंडू हवेत आहे. पाहूया काय चेंडू मात्र मला वाटतंय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली होता, परंतु हा झेल सुटतोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. पुन्हा एकदा 4 धावा. डीजे पुन्हा एकदा विशाल सज्ज. पाहूया काय होत आहे. इथे मात्र चेंडू हवेत आहे. काय होणार ह्या चेंडूवरती मात्र सुशांतला मात्र आसमान दाखवतोय. विशालच्या बॅटमधून आलेला हा षटकार. डीजे विशाल आणि समीर ही जोडी जर मैदानात असेल तर काही घडू शकतं, काही बिघडू शकतं. येणारी प्रत्येक संकट त्यांना कसं टाळायचं ह्या दोघांना नक्कीच माहिती आहे. आणि नक्कीच सुशांत पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज. काय होणार आता पुढचा चेंडू. लगातार चौथ्या चेंडूवरती मात्र षटकार पाहायला भेटला. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू चौकार, तिसरा चेंडू देखील चौकार, चौथा चेंडू षटकार आणि आता होणारा 5वा चेंडू. याच्यावरती काय घडणार. इथे मात्र स्टेट बॅचच्या सरळ समोरच्या दिशेने मारलेला चेंडू. एक धाव सहज पूर्ण केले, दुसरी धाव देखील सहज पूर्ण केले आणि इथे मात्र 2 धावेवरती मला वाटतं रोखून धरले आणि 2 धावेने मात्र धावसंख्येत पुन्हा एकदा बदल होतोय. धावसंख्या पुढे सरकले, धावसंख्या झपाट्याने वेग घेते. धावसंख्या 16. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना एक तुफानी पारी खेळतोय तो म्हणजे विशाल. एक हुशार असताना आपला विशाल मैदानात तोपर्यंत काही घडू शकतं. दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर गोलंदाज सुशांत देखील, तो देखील खूप टुर्नामेंट खेळलाय, त्याला देखील अनुभव मात्र दांडगा असेल. परत एकदा गोलंदाजी सज्ज. एखादा पाहूया विशालचा विकेट मात्र भेटतो का, आपल्या जाळ्यामध्ये फसवण्याचा प्रयत्न करतो. पाहूया सुशांत विशालला आपल्या जाळ्यामध्ये कशा पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न करतो. थोडासा थांबतोय, हवा असल्यामुळे थोडीशी मॅच थांबवतायत पंच. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढील चेंडू विशाल याचा मारा करेल तो, सॉरी तुषार याचा मारा करेल तो विशाल. इथे मात्र निर्धाव चेंडू. मी म्हटलं होतं इथे मात्र कमबॅक पाहायला भेटलं. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 16, विनबाद 16. डीजे
पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघातर्फे दुसरा षटक घेऊन आला तो सौरभ. पाहूया सौरभ आपल्या संघासाठी किती धावा रोखून धरण्याचा प्रयत्न करतो. आता मात्र स्ट्राईकला असणार आहे तो समीर. सौरभचा पहिला चेंडू मारा करेल तो समीर. एक नावातलेला फलंदाज समीर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू सौरभ याचा मारा करेल तो समीर. ह्या चेंडूवरती काय घडणार काय बिघडणार येणारी वेळ ठरवणार. पहिला चेंडू सौरभ याचा. इथे मात्र चेंडू हवेत आहे. चेंडू जातोय गॅपच्या दिशेने. बाउंड्री लाईन पार. चौकार. संजनी 4 धावा. डिझेल दरम्यान पहिला चेंडूवरती आक्रमण पाहायला भेटलं समीर कडून. पहिला सौरभचा पहिला चेंडू. आता मात्र दुसऱ्या चेंडूवरती काय घडणार. समीर तयार फलंदाजीसाठी. इथे मात्र पंच आताचा निर्णय करायचा आहे. खराब चेंडू. 1+1 अशा 2 धावा असतील. 2 धावेने मात्र धावसंख्या झपाट्याने वेग घेते. धावसंख्या पोहोचते 22. दुसरा षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 22. आता मात्र स्ट्राईक आलाय तो विशाल. एक हुशार असा असणारा विशाल. पाहूया विशाल काय करतो आपल्या संघासाठी. त्याच्या समोर असणार आहे गोलंदाज सौरभ. एक नामांकित गोलंदाज सौरभ. पाहूया काय करतो विशालाला कशा प्रकारे जकडून धरण्याचं काम करतोय. पाहूया सौरभचा पुढील चेंडू विशालसाठी. विशाल सज्ज फलंदाजीसाठी. काय करणार. इथे मात्र उडवलाय चेंडू समोरच्या दिशेने उडवलं. 1 धाव सहज पूर्ण गेले. इथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु एका धावेवरती रोखून धरलं. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल. एका धावेवरती रोखून धरलं. एका धावेने मात्र धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पोहोचली 23. सुंदर अशी गोलंदाजी. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल. आता मात्र स्ट्राईकला असेल तो समीर. एक नामांकित फलंदाज. ही जोडी जोपर्यंत मैदानात तोपर्यंत काही घडू शकतं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. स्ट्राईकला येतो समीर. इथे मात्र चेंडू हवेत आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. झेल टिकतो का पाहूया. परंतु तसं घडत नाहीये. झेल सुटतोय. 1 धाव सहज पूर्ण गेले. 2 धावा. इथे मात्र 2 धावेवरती एका धावेवरती मला वाटतं जगडून धरले. एका धावेने मात्र धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या पोहोचते 25. सॉरी आताच्या 2 धावा आहेत. 2 धावेने मात्र धावसंख्येत. मी तुमचं लक्ष आहे का हे देखील पाहत होतो. धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या पोहोचते 25. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पाहूया काय घडणार ह्या चेंडूवरती. फलंदाज इथे मात्र समोरच्या दिशेने चेंडू मारलाय. पाहूया चेंडू हवेत आहे. काय घडणार. इथे मात्र सुंदर असे क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. इथे मात्र चौका अडवले. 4 धावा अडवल्यात. 2 धावा सहज पूर्ण केल्या. इथे मला वाटतंय आताच्या धावा काढायचे पंच. 3 धावा सहज पूर्ण केल्या. तर गुड रनिंग विकेट देखील म्हणता येईल. या 3 धावेने मात्र धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या पोहोचते 28. इंग्लिश मध्ये म्हटलं तर 28 आणि इंग्लिश मध्ये म्हटलं तर 28 आणि मराठीमध्ये म्हटलं तर 28. आणि पुढील चेंडू गोलंदाजा सौरभ याचा मारा करेल तो. आता मात्र स्ट्राईक येतो विशाल. पाहूया विशाल काय करतो. षटकारांची आतिषबाजी करतो का पाहूया विशाल. पुढील चेंडू सौरभ याचा. इथे मात्र थोडासा दुखापत मला वाटतं दिसा. पंच बघायचं आहे. चेक करायचं आहे. पाणी पिणी काय लागलं तर नक्कीच आम्हाला संपर्क साधायचा आहे. कोणत्याही खेळाडूला दुखापत ही झाली नाही पाहिजे. टुर्नामेंट आपल्याच चांगल्या पद्धतीने साकार झालं पाहिजे. याची देखील काळजी आपणच घ्यायची आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सौरभ मात्र सज्ज. त्याला मारा करेल तो विशाल. एक नावातील एक नामांकित फलंदाज विशाल. जोपर्यंत विशाल आणि समीर ही जोडी मैदानात तोपर्यंत काही घडू शकतं. पाहूया पुढील चेंडू सौरभ याचा मारा करेल तो विशाल. इथे मात्र सुंदर असा काढवला चेंडू. 1 धाव सहज पूर्ण केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पाहूया काय होणार. इथे मात्र 2 धावा घेण्यात यश देखील भेटते विशाल आणि समीर याला. 2 धावेने धावसंख्येत पुन्हा एकदा बदल होतोय. धावसंख्या पोहोचते 30. गुड रनिंग विकेट देखील म्हणता येईल विशालसाठी. विशाल सुंदर अशी फलंदाजी करतोय.
दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना धाव संख्या 30, 46 धावांचं पाठलाग करताना दिसताना ही जोडी हे सलामीवर मैदानात. पाहूया कशा पद्धतीने हे टार्गेट पूर्ण करतात. काय घडणार, काय होणार, येणारी वेळ ठरवणार आहे. पाहूया पुढील चेंडू सौरभ याचा. इथे मात्र कमबॅक पाहायला भेटतंय ते सौरभ कडून. निर्धाव चेंडू दरम्यान 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 30 आणि इथे मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 16 धावांचं आव्हान असणार आहे. सोपं तितकंच कठीण आणि कठीण तितकं सोपं असं आव्हान. 6 चेंडू आणि 16 धावा. मित्रांनो, आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा. जिंकलो तर इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. पाहूया आज कोणता संघ इथे इतिहास घडवतोय. दरम्यान पंच सामना त्वरित सुरू करून घ्यायचा आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे शेवटचं षटक घेऊन येतो तो गोलंदाज हर्षद एक नामांकित गोलंदाज हर्षद वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे शेवटचं षटक घेऊन आला तो हर्षद. इथे मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 16 धावा. करो या मोरो अशी परिस्थिती मात्र मैदानात निर्माण झालेली दिसते. 6 चेंडू आणि 16 धावा. सोपं तितकंच कठीण आणि कठीण तितकं सोपं असं आव्हान. 6 चेंडू आणि 16 धावा. पाहूया पहिला चेंडू हर्षलाचा मारा करेल तो फलंदाज समीर. एक नावातील फलंदाज समीर आणि विशाल ही जोडी जोपर्यंत मैदानात तोपर्यंत काही घडू शकतं. पुढील पहिला चेंडू हर्षलाचा मारा करेल तो समीर. पाहूया ह्या चेंडूवरती काय घडणार. पहिला चेंडू हिते मात्र पहिला चेंडू हिते पंच नो चेंडू घोषित करतात. पंचांचा नियम अंतिम असेल. पंचांशी वाद केला संघ देखील बाद करण्यात येईल. पंच आपला निर्णय कळवायचा आहे आणि सामना त्वरित सुरू करून घ्यायचा. आत्ताच्या धावा देखील कळवायच्या आहेत आणि आत्ताचा निर्णय देखील कळवायचा आहे. पंचांचा नियम अंतिम असेल. पंचांशी वाद केला संघ बाद करण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. पंच विकेट घोषित करतायत. पंच आत्ताच्या धावा देखील कळवायचे. नो होता का. नो पण नो ची एक धाव. बॉल काउंट असेल मला वाटतंय आणि धावसंख्या पुढे सरकले. बॉल काउंट आहे का पंच. काय बोलतोय. पंच आपला निर्णय कळवायचा. पंचांशी वाद करा संघ बाद करा. पंच आपला निर्णय कळवतील. पंचांचा डिसिजन माग असेल. हॅलो, आत्ताचा हा नो असेल.
आत्ताचा चेंडू हा नो असेल याची नोंद घ्यायची आहे. पंचांचा नियम अंतिम असेल, पंचांची वाद केला संघ बाद असेल. नाही रिव्ह्यू हा आपल्या पंचा ह्याच्या कमिटीमध्ये राहील. कमिटीमध्ये पंच सामना सुरू करून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा हर्षद तयार फलंदाजी. आता मात्र स्ट्राईकला असेल तो विशाल. हर्षलचा पुढील चेंडू विशाल साठी. इथे मात्र न समजले पंच, इथे मात्र न समजलेला चेंडू, एक निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर असणार आहे. धावसंख्या 31. पुढील चेंडू गोलंदाज हर्षल याचा मारा करेल तो. पुन्हा एकदा स्ट्राईकला विशाल, एक नावाजलेला फलंदाज विशाल. इथे मात्र सुंदर असा काढलेला चेंडू, चेंडू हवेत आहे. काय घडणार? हा चेंडू मात्र जातो सीमारेच्या पलीकडे. सुंदर झणझणीत असा षटकार पाहायला मिळतोय विशालच्या बॅट मधून. डीजे धावसंख्या झपाट्याने वेग घेते. धावसंख्या पोहोचते 37. मराठीमध्ये म्हटलं तर 37. अजूनही जिंकण्यासाठी 9 धावा पाहिजे. पुढील चेंडू हर्षल याचा मारा करेल तो विशाल. जोपर्यंत विशाल मैदान तोपर्यंत काही घडू शकतं. सुंदर असा काढवला चेंडू, एक धाव सहज पूर्ण केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहूया कसं घडतंय का. इथे मात्र 2 धावा घेण्यात यश भेटते आणि दरम्यान 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे वेग घेते. धावसंख्या पोहोचते 39. इथे मात्र जिंकण्यासाठी अजूनही 7 धावांची गरज असेल. अजूनही 3 चेंडू आणि 6 धावा. सोपं तितकंच कठीण. 7 धावा. तुमचं लक्ष आहे का हे देखील मी पाहत होतो. 3 चेंडू आणि 7 धावा. सोपं तितकंच कठीण आणि कठीण तितकं सोपं असं आव्हान. पुढील चेंडू हर्षलाचा मारा करेल तो पुन्हा एकदा विशाल. इथे मात्र डायरेक्ट चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. 7 धावांसाठी झणझणीत चमचमीत षटकार. डीजे दरम्यान हा षटकार पाहायला भेटला आणि इथे मात्र असं दिसतंय की आपल्या बाजूने मात्र हा सामना झुकवलाय तो म्हणजे विशालेने. आता मात्र 2 चेंडू आणि 1 धाव. 1 धाव आणि 2 चेंडू. काय घडणार, काय बिघडणार, येणारी वेळ मात्र ठरवणार. पुढील चेंडू हर्षल याचा मारा करेल तो पुन्हा एकदा स्ट्राईकला तो विशाल. एक नावातील एक फलंदाज विशाल. जोपर्यंत मी म्हटलं होतं विशाल जोपर्यंत मैदानात तोपर्यंत काही घडू शकतं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे मात्र सुंदर असा काढलेला चेंडू आणि इथे मात्र विनिंग शॉट देखील मारून आपल्या संघाला विजय करून देतोय तो म्हणजे विजय. विशाल विजयी तसेच परंतु संघाचे हार्दिक